नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाइम होतोय 7:31 आणि थोडासा लेट झाला आज. अर्धा तास लेट आहे. आणि दररोज इन्सेंटिव्ह देते उबर कल्याण. 32 किलोमीटरचे 522 रुपये. अंधेरी ईस्ट 37 किलोमीटरचे 521. वा, काय रेट देतोय. म्हणजे 15 रुपये पर किलोमीटर पण आहे, त्याच्यापेक्षा खालीच देतोय हा. 15-20 मिनिटांमध्ये रेट आहे ना चेंज होईल. तोपर्यंत ओलामध्ये काय लागला तर ठीक आहे. आणि साईड बाय साईड रॅपिडोला पण करतो. रॅपिडोमध्ये पण इन्सेंटिव्ह आहे. 8 ट्रिप केल्यावरती 350 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे, पण तेवढी ट्रिप भेटतच नाही. गाडीमध्ये हाफ टाकी CNG आहे. आणि अशा प्रकारे मीरा भाईंदरची ट्रिप लागते आपल्याला 60, 70, 80 नाही. ही Sign 469 rupees. Sign. प्रिय कप्तान, आपकी रैपिडो राइड कंफर्म हो गई है. अब आप तुरंत ही कस्टमर पिकअप पॉइंट की तरफ बढ़ें. देर करने पे राइड कैंसिल हो सकती है. कैंसिलेशन का चांस कम करने के लिए कस्टमर को ऐप से मैसेज भेजना न भूलें. धन्यवाद. हॅपी राइडिंग. हे असं का बोंबलतं, ह्याचं काही कारण आहे का कंपनीकडे? म्हणजे कोण एक्स्ट्रा पैसे चार्ज करणार आहेत आणि कस्टमर देणार आहे का एक्स्ट्रा पैसे? जितके पैसे दाखवले तितकेच पैसे कस्टमर द्यायला कधी कधी नाटक करतं. आणि आम्ही त्यांच्याकडनं एक्स्ट्रा पैसे घेऊ. ठीक आहे बाबा, आता काय बोलायचं. सायनची ट्रिप जी घेतली ती थोडी कमी पैशांनीच आहेत. सायन फोर्टची ट्रिप आहे. आणि आय गेस मला हे कस्टमर माहिती आहेत, कारण खूप टाईम आधी ह्यांना मी त्या साईडला ड्रॉप केलेलं आहे. आणि सायनला गेल्यानंतर मग तिथे CNG पण भरता येईल. 50 किलोमीटरचा रेंज आपल्याला भेटणार आहे, कारण दररोज मी 10 किलोमीटर गाडी पेट्रोलवरती चालवतो. तर पेट्रोलचे ते 10 किलोमीटर आणि 40 किलोमीटर तरी तिने ॲव्हरेज दिला CNG वरती, तरी 50 किलोमीटर आरामात होतात. तर मग काही इतका चिंतेचा विषय आहे नाही. आणि तिथूनच चांगली रेटची जर ट्रिप भेटली तर मग अजून चांगलं आहे. ओके, तर फेअर आपल्याला 469 to 498. थोडासा वाढला, चांगलं होतं. 16 रुपये पर किलोमीटरचा रेट. आणि टाईम किती लागला? 1 तास. एल्फिस्टन रोड. CNG वरून झाला आहे. आणि तिथे ठोकाठोकी झाली आहे थोडीशी, दिसते बंपर ठोकाठोकी. तर मध्येच थांबून त्यांचं चालू आहे. आणि ते उबरमध्ये काही व्यवस्थित ट्रिप काही भेटत नाही आहेत. BKC लागतात. माझ्यासाठी सगळ्यात चांगली ट्रिप कशी असेल माहिती आहे? मालाड, गोडेगाव, पनवेल, ठाणे, अशा प्रकारच्या चांगल्या ट्रिप माझ्यासाठी आहेत. मी एक चुकीची ट्रिप घेतली आहे आणि आता काय माहिती पुढे काय होणार आहे काय नाही. ठाणे लिहून आलं होतं आणि लोधा पलावा पण होतं, पण मी लोधा पलावाकडे लक्ष नाही दिलं. ठाणे होती, ॲक्सेप्ट केली. ॲक्सेप्ट केल्यानंतर 40 किलोमीटरचा डिस्टन्स दाखवला. मी बोललो झालं कल्याण, आता ही चुकीची ट्रिप आपण उचलली आहे. तरी पण मी कंप्लीट केली. बरं जाऊ दे. तर आपल्याला 40 किलोमीटरचे 603 रुपये भेटले उबरमध्ये. 603 भागिले 40, 15 रुपये पर किलोमीटरचा रेट. ओला, उबर चालूच आहे. रॅपिडो, भारत टॅक्सी, सगळे ॲप चालू करून ठेवलेत. ये बाबा बचाले मेरे को. माशीची ट्रिप वाचत होती, ॲक्सेप्ट केली, पण ते एरर आलं आणि निघून गेली. तर इथून ठाणे जो आहे तो जवळपास 24 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि मी वाटच बघतोय की आपल्याला ट्रिप लागावी, कारण भयंकर अडकल्यासारखं झालं आहे. काय करू शकत नाही. एकदा वाशी वगैरे साईडला पोचलो किंवा ठाण्याची जरी ट्रिप लागली नाही इथून तरी चांगलं आहे. मुंबई साईडला तर जायला तयारच आहेत. काय आता काय बोलू, स्वतःला शिव्या घालू का काय करू समजत नाही. पण आता
मिस्टेक हो गया, भारी मिस्टेक हो गया भाई. असं तशी मिस्टेक पण नाही. हे काय पवईवरून कुठे ड्रॉप आहे हा ते पण नाही आहे. बघू सबर का फल मीठा होता है या फिर कल्याण. नाही कल्याण नाही. बघू काय होतंय. नशीब. ही ट्रिप ॲक्सेप्ट झाल्यानंतर आहे ना मी काय करणार, सगळे ॲप आहे ना, सॉरी, जेव्हा कस्टमरला OTP टाकेल ना तेव्हा मग मी सगळे ॲप बंद करणार, तोपर्यंत नाही. अचानक पाऊस चालू झाला ठाण्यामध्ये. टाईम होते 2:35. पालावा सिटीमधून एक्झिट मारलं उबरमध्ये. त्याचा आपल्याला फेअर जो दिला तो दिला 413 रुपये. उबरमध्ये पास ॲक्टिवेट नाही आहे. आणि नंतर मग ठाण्यावरून गोरेगाव वेस्टची ट्रिप घेऊन आलो. थोडा टाईम जास्त लागला पण ट्रिप झाली कंप्लीट. 27 किलोमीटरचे 536 रुपये, 1 तास 33 मिनिट. तर आता मी इथून जातोय ओबरोवाई मॉलच्या इथे. तिथून आपल्याला काही ना काहीतरी लागतील छोट्या चिल्लर बिल्लर, जे पण काही असतील ट्रिप बघितलं जाईल आणि मग उचलेन. आणि आतापर्यंत ठीकठाक आहे. 123 किलोमीटर म्हणजे राऊंड फिगर 123 किलोमीटर गाडी चालली आहे आतापर्यंत. ठीकठाकच आहे. ट्रॅफिक खूप जास्त भेटते मध्ये मध्ये, पण आता काय करू शकत नाही. एकाने कमेंट केलेत की मॅप अपडेट करत जा, तर माझे ऑटोमॅटिकली मॅप अपडेट होत राहतो. ऑटो अपडेट मी चालू करून ठेवलं आहे. पाऊस, ठाण्यामध्ये पाऊस बघितला तुम्ही आणि या साईडला कडक ऊन पडला आहे. तर तेच कधी कधी AC 1 वरती, कधी कधी 2 वरती चालूच असतं. निघतो मी पटापट, जास्त टाइम वेस्ट काय करत नाही. 3:30च्या आसपास ट्रिप लागायचे चान्सेस वाटतात मला. बघू आता. काहीच वाजत नाही, ओला उबेर रॅपिडो काहीच वाजत नाही, सगळे चालू करून ठेवलेत मी. मला प्रॉब्लेम पण भेटला आणि त्याच्यावरती सोल्युशन पण भेटलंय. 12 ते 4च्या मध्ये नवी मुंबईची ट्रिप घ्यायचीच नाही, हाच एक सगळ्यात मोठा सोल्युशन आहे. आता आहे ना, मला उल्वेची ट्रिप भेटली होती, मी ॲक्सेप्ट केली. मला 50 किलोमीटरचे 633 रुपये दिलेत उबरनी. आता जर आपण कॅल्क्युलेट करून बघूया की किती आहेत. 633 भागिले 50, 12 रुपये 66 पैसे या रेटनी आपण उल्वेमध्ये आलो आहे. आणि आपल्याला म्हणजे मला जर वेल मेंटेन करून जर चालायचं असेल ना, तर मग हे अशा प्रकारच्या ट्रिप्स आपल्याला नाही घ्यायला नाही पाहिजे. अटल सेतूवरून आलो, 200 रुपयाचा टोल आहे, 210 रुपये रिफंड पण झालेले आहेत. एक मिनिट, ही ट्रिप बघा. काय खतरनाक ट्रिप आहे. 5 वाजलेत आणि 2600 रुपयाचा धंदा झालेला आहे. सेम कालसारखी परिस्थिती, सेम. काल पण नवी मुंबईची ट्रिप उचलली कमी रेटनी, लफडे झाले. आज पण नवी मुंबईची ट्रिप उचलली, लफडे झाले. आता मी नवी मुंबईची ट्रिप उचलणार नाही, 12 ते 4च्या मध्ये ट्रिप उचलणारच नाही. आणि जरी उचलायला प्रयत्न केला ना, तरी मी बघणार की ॲटलिस्ट 16 रुपये 17 रुपये पर किलोमीटरचा रेट असेल तर ठीक आहे, नाहीतर मग ती ट्रिप नाही भेटली तरी चालेल. रिग्रेट झाला ना त्या दिवसाचा, तर पुढे बघू. पण हे असं नाही चालणार, कारण मी विचार केला की 5 वाजेपर्यंत 3000ची अर्निंग होईल, झाली असती, पण माझं कुठं ना कुठं गणित चुकलं. कांदिवली वेस्ट 50 किलोमीटरचे 700. ठीक आहे. नाही घेत. गो एरिया टाकण्यापेक्षा एरिया प्रेफरन्स टाकलेलं बरं पडेल. हे उल्वेमध्ये बामणडोंगरी रेल्वे स्टेशन आहे. मला मित्र बोलला की इथे थांब, इथे ट्रिप भेटतील रॅपिडोमध्ये. काहीच वाजा नाही. मी
निघायचा विचार करतोय. अरे तर एक स्टॉप बेलापूरमध्ये घेऊन बघेन. बेलापूर फ्लायओव्हर तो आहे ना, म्हणजे बेलापूर म्हणजे इंटर करतो उल्ब्यावरून, तिथे घेऊन बघतो. तर तिथून काय एखाद एक भेटली तर ठीक आहे, अन्यथा घरीच जायचा विचार आहे. तो विमान चाललंय. मित्रांनो, बामणडोंगरी रेल्वे स्टेशनवरून एक्झिट मारतोय. तिथे थांबलो होतो मी. जिथे कस्टमरला ड्रॉप केलं होतं ना, त्याच्यापासून बामणडोंगरी रेल्वे स्टेशन 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. मित्राला कॉल केला, त्याला सांगितलं की बाबा अशा अशा ठिकाणी आहे, तर थांबून काय आहे का उपयोग. तो बोलला की थांबून तर बघ, रॅपिडोमध्ये लागतात, पण मला काय लागली नाही ट्रिप. अर्धा पाऊण तास झाला एकाच ठिकाणी होतो. तर मी विचार करतोय की आपला बेलापूरच्या लोकेशनवर जाऊन बघतो. तिथून जर खारघर, कामोठे, पनवेल साईडची ट्रिप जर भेटली तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग तिथून पण डायरेक्ट घरी जावं लागणार. आणि उल्वेपासून आपलं घर जवळपास 17.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. भावानो, गाडीचा जरा अवतार बघा, एकदम अशी खराब झाली आहे ना. मध्येच पाऊस भेटला, मध्येच ऊन भेटला, आणि मी मैदानामध्ये मी आता जस्ट एक नजर फिरवली आणि या ठिकाणी कोण माझ्या गाडीला पप्पी घेतली मला माहिती नाही. 628 rupees. कसरवाडावली ठाणे 628 rupees. 20 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे, पण 120 मिनिट दाखवतोय. 120 मिनिट म्हणजे 2 तास झाले, आणि 2 तासामध्ये 600 रुपयाची अर्निंग. आणि तिथून काय लागेल, बाबाजी का ठिल्लू. म्हणजे आता तुम्हाला टोटल कॅल्क्युलेट सांगतो. आता 6 वाजलेत, 6:15 वाजता जरी कस्टमरला आपण पिकअप केलं तरी 7:15, 8:15, 8:15, 9च्या आसपास आपण तिथे असणार ठाण्यामध्ये. आणि तिथून काय लागणार, बाबाजी का ठिल्लू. मग तिथून आपण येणार ऐरोलीमध्ये एमटी, आणि ऐरोलीमध्ये लागली तर लागली, नाहीतर मग डायरेक्ट घरी जय जय सीताराम. म्हणजे स्वतः विचार करा की काय म्हणजे लॉजिकच नाही ती ट्रिप घेण्याचा. उबर काही देई नाही. आपला 44 मिनिट बाकी आहे बघा, 44 रिमेनिंग आहे. आणि मी आता निघतो इथून. बस झालं, आपल्याला आपली चुकी समजली. आज आपण काय चुकी केली ती आता ती रिपीट नाही करायची आहे. पण मरणार कर्मानी. जर या धंद्यामध्ये तुम्ही यायचा विचार करताय ना, तर तुम्हाला तो गई हो, खेळ खतम. घाबरवत नाही आहेत, रिॲलिटी सांगतोय. माझी अर्निंग बघून मला स्वतः टेन्शन आलं आहे, पुढे कसं होईल कसं नाही ते. बाकी तुम्ही तुमचं कसं चाललंय मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. बाबांनो, आता मी आहे खारघर सेक्टर 15, आणि बेलापूरमधून आहे ना एक छोटीशी ट्रिप भेटली, तुम्हाला दाखवतो. 20 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे. कुठे गेली शेवटची ट्रिप, हां ही बघा, खारघर सेक्टर 20ची ट्रिप होती. अर्ध्या तासामध्ये कस्टमरला ड्रॉप केला. आता इथून डायरेक्टली घरी जायचाच विचार आहे माझा. एक किती वाजले, 6:45 वाजले. ओलाला पण चालू करतो. ओलामध्ये पनवेलची ट्रिप भेटली आहे मला. बरोबर 1 CNG आहे. आणि जैसाप्रमाणे पनवेल, अरिहंत, अनायका समथिंग असं काहीतरी लिहिलं होतं ना, तर मला ती खांदा कॉलनीच्या आसपास वाटते. आता पनवेलमध्ये पण असं आहेत सोसायटी त्या नावाने, पण ठीक आहे. काहीतरी 17 किलोमीटरचं काहीतरी डिस्टन्स आहे टोटल. आणि टाईम तर लागणार आहे, 45 मिनिट्सच्या आसपास काहीतरी लागेल. कारण आता ट्रॅफिक लागेल कुठून, इथे कळंबोली सर्कलची ट्रॅफिक लागेल एक, तिथंच थोडा बऱ्यापैकी टाईम लागतो. बाकी त्याच्या पुढे बघू कसं काय ते. आणि मी आता आहे पनवेल नेरेच्या अलीकडे. ह्या गावाचं नाव आहे कोपरोली. आणि ह्या प्रकारे असं इथे लोडिंग होते. इथे मी गाणी पण लावली होती, गाणी चालली, पण ते हे काय चाललं नाही. आता
मी डायरेक्ट घरी जाणार आहे. कुठे आता इकडे तिकडे तडमडणार नाही, कारण तिने मला जी कस्टमर होती स्वीट चांगली होती. म्हणजे कसं की ती माझी प्लेलिस्ट जो कोण पूर्ण ऐकल ना तर तो माझ्यासाठी चांगलाच आहे, कारण माझं कसंही असतं उलटं फुलटं इंग्लिश मराठी हिंदी. तर एन्जॉय करत करत मस्तपैकी आलो. आणि तिने आधीच मला पेमेंट केलं आणि बोलली की बघ तिकडे गेल्यावरती रेंज नाही भेटणार, मला QR कोड दे, मी तुला आधीच पेमेंट करून टाकते. येते का रे? हा नाही ना. थोडासा पुढे गेलो ना इथे की रेंज येईल. हालाकी 5G दाखवते, पण चालं का नाही त्याची त्यालाच माहिती. भावानो टाइम होते 8:33 आणि मी आपल्या घरच्या लोकेशनवरती पोहोचलोय, म्हणजे बिल्डिंग खालीच पोहोचलोय. आणि टोटल गाडी चालली आहे 217.6 किलोमीटर. आणि जेव्हा CNG भरला ना तेव्हा ट्रिप रिसेट करायला विसरलो मी. तर काही गोष्टी आज क्लिअर झाल्यात. एक तर 12 ते 4च्या मध्ये घरच्या साईडची ट्रिप घ्यायचीच नाही, सगळ्यात बेकार थर्ड क्लास रेट देतं. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आपल्याला जिथे 11-12 तासामध्ये जेवढा 3.5-4 हजारचा धंदा व्हायचा तिथे आपल्याला 16-17 तास काम करावं लागणार आहे. कारण आहे ना ट्रिप कधी कधी लागतात, कधी कधी लागतच नाही, आणि कधी कधी फेअर पण देत नाही. म्हणजे ट्रिप पण कमी आहेत आणि फेअर पण कमी आहे, तर त्याच्यामुळे खूप जास्त लफडा आहे. तरी आज 3,124 रुपयाचं काम केलेलं आहे. त्याच्यातलं सगळं CNG वगैरेचा खर्च काढून 2,055 रुपीज असं काहीतरी हातामध्ये राहतात, असं मी कॅल्क्युलेट केलंय. तर शेवटची ट्रिप जी होती ती सांगितली तुम्हाला नेरी साईडची होती. नेरीवरून डायरेक्ट MT आलो. एक ट्रिप लागत होती कोपरोली वगैरे कुठलं तरी होतं, 22 किलोमीटरची, काय माहिती कुठली कोपरोली लागत होती, पण मी ती घेतली नाही आणि डायरेक्टली आलो घरी. आता गाडीमध्ये पूर्णपणे CNG संपलेलं आहे. उद्या मला सकाळी लवकर CNG भरायला लागेल. मी आदल्या दिवशी CNG भरणार नाहीत, कारण एक पॉईंट जातो. सो ठीक आहे, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि तुमची अर्निंग किती होते मला प्लीज कोणीतरी सांगा यार. म्हणजे मीच चुकतोय का कंपनीच गफला करते? कारण मला जाणून घ्यायचं आहे की कोणच सांगत नाही यार व्यवस्थित की धंदा कसा होतोय, काय होतोय. काय काय जण बोलतात की ट्रिपच लागत नाहीत, काय काय जण बोलतात की ट्रिप लागतात, कोण कोण बोलतात की लोकलमध्येच काम होतोय. फुल कन्फ्युजन वाला सीन आहे. सिडनवाला जो कोण असेल ना तर प्लीज त्यांनी मला एकदा कमेंट करा, जेणेकरून माझी मनाची शांती होईल. ठीक आहे, बाय.